आता आमच्या मन्मथ माऊलींचा जन्मोत्सव येणार आहे. कधी आहे? कधी आहे? वसंत पंचमी. व्हायचं असेल, या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर एकमेव साधन आहे. हे नाम जे आहे ते उपायकारक आहे. ओम नमः शिवाय भव तरुण उपाय, सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. मला काय गायन जमत नाही. फिटे पांग नरदेहाचा. मन्मथ माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की नाम हे कसं आहे? नाम हे चांगलं आहे. पहिल्या चरणात सांगितलं की नाम हे सार आहे, या नामामुळे भवसागरातून तरता येतं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणू लागले की नाम हे चांगलं आहे. या नामामुळे काय होतं तर आपल्याला जो काही काळासाठी देह मिळाला आहे याचं ऋण फेडता येतं. आम्हाला जन्म मिळाला, मरण कधी आहे माहिती आहे का? तुमचा नियमाचं काही बोललं की मी या प्रकारे येणार आहे. काही नंबर बिंबर असेल तर द्या मला. मी मला सांगा, सप्ताह किती दिवसाचा असतो? किती दिवसाच्या आयोजन कार्यक्रमाला सप्ताहाचं म्हणतात? सप्ताह शब्दाचा अर्थ काय? 7 दिवस. बरोबर आहे? बरं, मला सांगा, तो आपला जन्म किती दिवसात होतो? 7 दिवसाच्या आत होतो. आणि मृत्यू 7 दिवसाच्या आत होतो की कोणता तरी एक वार म्हणजे 7 दिवस होतो. जन्मही 7 दिवसाच्या आत, मृत्यूही 7 दिवसाच्या आत. आणि सप्ताह जन्म आणि मृत्यूच्या मधातलं जे जीवन आहे त्याचं मर्म कळून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी सप्ताह आहे. विचाराची जोड असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि तो विचार ज्या ठिकाणातून आपल्याला प्राप्त होतो, सप्ताहाचा अर्थच आहे. अखंड शिवनाम सप्ताह कशाकरता ठेवला जातो? का आयोजित केला जातो? आयोजकांना काही काम नाही म्हणून आयोजन केला जातो का? कार्यकर्त्यांना काही या ठिकाणी करमत नाही म्हणून ठेवला जातो का? अखंड शिवनाम सप्ताहाच्या पाठीमागचं आयोजन फार मोठं आगळं वेगळं आहे. या मानवी देहाच्या माध्यमातून कर्म करत असणाऱ्या जीवाला दिशा मिळणं, मार्ग मिळणं, त्याला स्वत्व कळणं, त्याच्यामध्ये पार्वती, त्याच्यामध्ये सर्व देव हे आम्ही सांगतो असं नाही. सर्व संतांनी सांगितलं. अनेक पंथाच्या, अनेक धर्माच्या, अनेक प्रांताच्या त्या ज्ञानेश्वर माऊली त्यांनी वर्णन केलं आहे. लिंग देखील जे त्रिभुवनी विस्तारले, आकाशदयाची सामुद्रा समुद्र पाळे फिरले. पण आम्हाला कळलं एक लोकांच्या सत्समस्या पहा की डोक्यात लवकर बसते. गळ्यातल्या देवाची पूजा करायची नाही. जिथे जिथे मंदिर आहे तिथं पळत राहायचं. किती बंद द्यावा ते कळना. विचार करता करता म्हणला मला मखमलीचं म्हणजे झेंडूच्या फुलावर बसायचं. झेंडूच्या फुलावर बसला, आनंद घेऊ लागला. तेवढ्याच वेळामध्ये पुजारी आला. पुजारीने फुलं तोडले आणि फुलं तोडल्यानंतर ते आपल्या कुंडीमध्ये, फुलारीमध्ये ठेवले. आणि ही भक्ती वाढवण्यासाठी आणि या जीवाला पापातून मुक्त करण्यासाठी नित्यने
नैमित्तिक कर्म चांगल्या प्रकारे व्हावं, अशुद्ध होऊ नये तर शुद्ध व्हावं, यासाठी कलियुगामध्ये शिव महापुराण कथेचं अत्यंत महत्व आहे. बरं, शिव महापुराण कथाच का? भागवत आहे, कारण 18 पुराण आहे, ज्यामध्ये पद्म पुराण आहे, कूर्म पुराण आहे,